मी शपथ घेतो की निकालाआधीच झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी बुधवारी मतदान पार पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 93.48% मतदान झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले असून 1 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र निकालाआधीच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. नाशिक शिक्षक मतदारसंघात 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रामुख्यानं चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे यांना उमेदवारी दिली होती, तर महायुतीकडून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली होती, तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आता या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचे चित्र 1 जुलैला स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.